औरंगाबाद वकील संघाच्या वतीने ॲडव्होकेट श्री NB खंदारे सर यांची सिनियर ॲडव्होकेटपदी नियुक्ती झाल्याबद्दल आज सत्कार सोहळा आयोजित केला आहे। यासाठी उपस्थित असलेले आजचे सत्कारमूर्ती सिनियर ॲडव्होकेट NB खंदारे सर, वकील संघाचे अध्यक्ष अविनाश बोरुळकर सर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत कवडे सर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शिल्पा अवचार मॅडम, सचिव ॲडव्होकेट रवींद्र गोरे सर, उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ कनिष्ठ विधिज्ञ सर्वांचे मी ॲडव्होकेट सुस्मिता दौंड वकील संघाच्या वतीने सहर्ष स्वागत करते। 16 गौरवाचा, 16 ऐतिहासिक वैभवाचा, 16 यशाचा, 16 आपलेपणातून करण्यात येणाऱ्या सत्काराचा मी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश बोरुळकर सर यांना विनंती करते की त्यांनी सिनियर ॲडव्होकेट श्री NB खंदारे सर यांचा सत्कार करावा। असं म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो आणि आज अशाच सरांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असलेल्या त्यांच्या सुविज्ञ पत्नी आज आपल्या इथे आवर्जून उपस्थित आहेत। मी ॲडव्होकेट शिल्पा अवचार मॅडम यांना विनंती करते की त्यांनी गंगा खंदारे मॅडम यांचा सत्कार करावा। आपल्या उच्च न्यायालयाची काही दिवसापूर्वी गॅदरिंग झाली होती। या गॅदरिंग यशस्वी करण्यासाठी जे आपण कल्चरल प्रोग्राम ऑर्गनाईज केले होते ते यशस्वी करण्यासाठी आपण त्या क्षणी काही जणांचे सत्कार केले होते, पण अनावधानाने आमच्याकडून 2 सत्कार राहून गेले होते। आज आपण त्यांचाही इथे सत्कार करणार आहोत। मी अध्यक्ष बोरुळकर सर यांना विनंती करते की त्यांनी ॲडव्होकेट दंडे सर यांचा सत्कार करावा। यानंतर बोरुळकर सरांना विनंती करते की त्यांनी ॲडव्होकेट भार्गवी सबनीस यांचा सत्कार करावा। यानंतर वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट रवींद्र गोरे सर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। आजच्या सत्कार सोहळ्याचे सत्कारमूर्ती वरिष्ठ वकील आदरणीय श्री नंदकुमार खंदारे सर, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश बोरुळकर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट कवडे, उपाध्यक्ष शेरखाने मॅडम, मॅनेजिंग कमिटीचे सर्व मेंबर, आदरणीय वरिष्ठ वकील धोडे साहेब आणि सभागृहात उपस्थित सर्व बंधू भगिनी, नमस्कार। जानेवारी महिन्यात गुड न्यूज मिळाली, खंदारे साहेबांचं वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली। त्यावेळेस आम्ही सर्व मॅनेजिंग कमिटीचे मेंबर्स त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांचं अभिनंदन केलं। त्यानंतर फॉर्मल चर्चा करत असताना आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की सर तुमचा सत्कार आम्हाला कमिटीच्या वतीने करायचा आहे। सर त्यांच्या पोलाईटपणे सर नाही म्हणाले, काय गरज आहे सत्कार करण्याची। मग आमचे जे कमिटी मेंबर्स होते त्यांनी एक बाल हट्ट धरला आणि सर शेवटी हो म्हणाले। त्यानंतर तो कार्यक्रम जानेवारीमध्ये गॅदरिंगमुळं पोस्टपोन झाला आणि फेब्रुवारी महिन्यात पूर्वनियोजित काही कार्यक्रम होते, त्यामुळे तो कार्यक्रम लांबला आणि 13 मार्चला जेव्हा कार्यक्रमाची तारीख ठरली, पुन्हा एकदा सरांची थोडीशी वैयक्तिक अडचण होती आणि तो कार्यक्रम परत पुढे गेल्यानंतर परत मी जेव्हा खंदारे साहेबांना फोन केला, सर पुन्हा एकदा नाही म्हणाले। तेव्हा सरांना मी आग्रह केला आणि सर हो म्हणाले। पण सर तुम्ही मला विचारत होते तेव्हा की का करायचा सत्कार, तेव्हा मी तुम्हाला पूर्ण उत्तर दिलं नाही, त्याचं उत्तरच माझं प्रास्ताविक आहे। याचं कारण असं आहे, आपला मेंबर ऑफ बार जेव्हा एखादं यश मिळवतो ते यश सेलिब्रेट करणं हा त्या मागचा भाग असतो आणि त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमात
जेव्हा स्पीकर बोलतील, धोडेसाहेब बोलतील, हा एक संवाद असतो सिनियर आणि ज्युनियर यांचा. हा संवाद अशा कार्यक्रमातून होत असतो आणि अशा कार्यक्रमातूनच आपल्या बारची जी लिगसी आहे नवीन पिढीला आपण पास ऑन करत असतो. 2006ला जेव्हा मी हायकोर्टात आलो होतो त्यावेळेस जे विविध कार्यक्रम व्हायचे, धोडेसाहेबांचं लेक्चर व्हायचं, त्यांचे भाषणं व्हायची, त्यातून जुन्या पिढीविषयी आपल्या बारच्या लिगसीविषयी माहिती मिळायची. आणि ही माहिती मिळण्याचं हाच एक कार्यक्रम आहे की त्यातून सिनियर ज्युनियरचा संवाद होतो आणि तीच ह्या कार्यक्रमाची प्रस्तावना आहे. आणि म्हणूनच आपण मॅनेजिंग कमिटीतर्फे हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी ॲडव्होकेट महेश देशमुख सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आपल्या बारचे अध्यक्ष अविनाश बोरुळकर, सचिव श्री गोरे, उपाध्यक्ष कवडे, मॅडम शेरखाने उपाध्यक्ष, उपस्थित आमचे ज्येष्ठ विधिज्ञ सन्माननीय धोरडे साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ वकील मंडळी आणि बंधू आणि भगिनींनो, सहसा मी कुठल्याही कार्यक्रमात तसा भाग घेत नाही किंवा मनोगत करण्याची संधी मला आजपर्यंत कधी मिळाली नाही. कदाचित ही पहिली संधी मला मिळालेली की ज्या ठिकाणी आवर्जून मला आपल्या सचिवांनी विनंती केली की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे सत्कार मूर्ती आहेत, जे माझ्यासाठी पितृतुल्य आहेत आणि परममित्र देखील आहेत, त्यामुळे मी अगत्याने अगदी या ठिकाणी त्यांच्या विनंतीला मान देऊन आज माझं मनोगत व्यक्त करावं यासाठी उभा आहे. सर्वप्रथम मी आज जो क्षण या ठिकाणी आनंदाचा आलेला आहे, कारण खंदारे साहेब आणि मी साधारणतः 2001पासूनचा साहेबांचा माझा परिचय आहे. जानेवारी 1999पासून जेव्हा मी खंडपीठात प्रॅक्टिसला सुरुवात केली, तत्पूर्वी जवळपास 7.5 वर्ष जळगाव जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करून मी या ठिकाणी आलो. आणि 2001ला खंदारे साहेब त्यावेळी सहाय्यक सरकारी वकील होते आणि साधारणतः ऑक्टोबर 2001मध्ये माझी देखील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकरता एक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानिमित्ताने सरकारची एक बाजू सांभाळण्याचा ज्यावेळी मला योग आला, त्यावेळी तसा मी नौखाच होतो. 99ला या शहरात प्रविष्ट झालो. 2001ला सुदैवाने मला संधी मिळाली आणि त्यावेळी सरकारची बाजू मांडताना कोणत्या पद्धतीने बाजू मांडावी, विशेष करून जात पडताळणी समितीच्या प्रकरणामध्ये कसा अभ्यास असावा, काय मुद्दे मांडावेत, या बाबतीत मला खंदारे साहेबांचं खूप चांगलं मार्गदर्शन लाभलं. त्या ठिकाणी अजून ज्येष्ठ मंडळी होती, काही सरकारी वकील मंडळी, पण विशेष करून आपण असं म्हणू की ज्यावेळी आपले विचार जुळतात, कोणी ज्येष्ठ माणूस, तसं पाहायला गेलं तर साहेबांच्या माझ्या वयात जवळपास 12 वर्षाचं अंतर आहे. साहेबांच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा साधारणतः एक 8 वर्षाचं कदाचित अंतर असावं. पण एक कुशल मार्गदर्शक असावा, ज्याने आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करावं, काही विचारांची आदानप्रदान व्हावी. त्यानंतर एक जिल्हा न्यायालयातून या ठिकाणी आलेला वकील आणि या ठिकाणी प्रॅक्टिस कंप्लीट वेगळी असल्यामुळे त्या ठिकाणी एव्हिडन्स रेकॉर्ड करणं वगैरे हा भाग आला इदा. परंतु या ठिकाणी प्रेझेंटेशन कसं असावं, काय असावं, त्यावेळी एक आपला हक्काचा माणूस आणि जी व्यक्ती आपल्याला व्यवस्थित समजून सांगेल आणि प्रसंगी आपल्याला मदतही करू शकेल, या पद्धतीने ज्यावेळी त्यांचा सहवास लाभला आणि त्यांच्याकडनं मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात. त्यांचं व्यक्तिमत्व मुळातच एक अजातशत्रू, अतिशय सहिष्णू, मनमिळावू, अभ्यासू, म्हणजे विशेषणांची कमी पडावी इतके त्यांच्यात गुण आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं साधी राहणी, उच्च विचारसरणी, हा त्यांनी गुण अंगीकारलेला आहे. आम्ही अनेक वेळा त्यांना साहेबांना बऱ्याच वेळा प्रवासात दुसऱ्या शहरात सोबत गेल्यानंतर अगदी आग्रह करून की साहेब हा ब्लेझर घ्या, या पद्धतीचे करा, पण त्यांचा कधीही कुठल्या गोष्टीवर आग्रह झाला आणि आम्हीच मित्रपरिवार त्यांना दरवेळी आग्रह करून त्यांच्या मागे लागून त्यांनी त्या ठिकाणी चांगला ब्लेझर घ्यावा किंवा बाकी गोष्टीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं अनुकरण करावं, या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना नेहमी विनंती करत गेलो आणि त्या पद्धतीने आम्हाला त्यांच्याकडनं त्यावेळी प्रत्येक वेळी आम्हाला काही चांगल्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात. दुसरी गोष्ट अजून सांगण्यासारखी अशी की विशेष म्हणजे एक वकील म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व जे आम्ही आजपर्यंत बघितलेलं आहे, आपण सर्वांनीच पाहिलं आहे, त्यांचं जे मांडणी असते विशेष करून कोर्टासमोर, अतिशय शांत, संयमी, आणि त्यांचा एक विशेष
गुण मी एक वकिलांमध्ये प्रत्येकामध्ये सर्व गुण असतातच, साहेबांमधला एक विशेष गुण जो वाखाणण्यासारखा आहे, अतिशय शांतपणे त्यांचा मुद्दा मांडणे. कधीही आपला विरोधक त्याने कितीही विचलित करायचा प्रयत्न केला तरी ते कधीही विचलित झाले नाहीत. आणि विशेष करून एखादा जी तरतूद असते, एखादी जी प्रोव्हिजन असते कायद्यातली, त्याची उकल कशी करायची, त्याची फोड कशी करायची, त्याचं डिसेक्शन कसं करायचं आणि नंतर त्याचं सादरीकरण कसं करायचं, प्रेझेंटेशन कसं करायचं मान्य न्यायमूर्तींसमोर, अतिशय सुलभ सहज पद्धतीने ते सादरीकरण करतात. ऑफकोर्स त्यांना बाकीचे जे आत्तापर्यंतचे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे, आपल्या उच्च न्यायालयाचे जे न्यायनिवाडे आहेत व विशेष करून त्यांचा जो प्रदीर्घ अनुभव आहे, एक खाजगी वकील म्हणूनसुद्धा त्यांनी या ठिकाणी प्रॅक्टिस केली आहे. मला फारसा योग सुरुवातीला त्यांना खाजगी प्रॅक्टिस करताना पाहण्यात आला नाही. ज्यावेळी मी इथं आलो तेव्हापासूनच साहेब सहाय्यक सरकारी वकील होते, नंतर मुख्य सरकारी वकील झालेत. आणि त्यानंतर मी जे त्यांना काम करताना पाहिलं आणि विशेष म्हणजे त्यानंतर जेव्हा त्यांनी खाजगी प्रॅक्टिस सुरू केली त्यानंतरसुद्धा थोडक्यात दोघं बाजूने जे प्रॅक्टिस करताना मला त्यांचा जो सहवास लाभला, काही प्रसंगी काही प्रकरणात मला त्यांची मदत घ्यावी लागली. काही ठिकाणी विशेष म्हणजे काही प्रकरणांमध्ये ज्या ठिकाणी खूप क्लिष्ट प्रकरण आहे अशा प्रकरणांमध्ये कशा पद्धतीने आपलं सादरीकरण असावं, कशा पद्धतीने एखादी प्रोव्हिजन वाचून दाखवावी, फॅक्ट्स कशा सांगाव्यात, त्यानंतर कुठली भूमिका घ्यावी मान्य न्यायालयासमोर, या सगळ्या गोष्टी ते अगदी वेळोवेळी मला त्यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि त्यातूनच कुठंतरी अनुभवातून आणि एक कुशल मार्गदर्शक पितृतुल्य व्यक्तिमत्व आपल्या पाठीशी आहे या भावनेतून आत्तापर्यंत मार्गक्रमण करत या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे. आता राहिला विषय साहेबांच्या ज्येष्ठ विधिज्ञाकरता ज्यावेळी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती त्यावेळी आम्ही सर्व मित्रपरिवार त्यांच्या खूप मागे लागलेलो होतो. पण मी जसं म्हटलं की अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, कधीही त्यांना कुठल्या गोष्टीचं आकर्षण नव्हतं. ते आहेत ते आजही त्याच ठिकाणी आहेत. केवळ ते ज्येष्ठ विधिज्ञ झाले म्हणून भारावून गेले असं मला कधीही जाणवलं नाही आणि ते कधी होणारही नाही. परंतु ज्यावेळी आम्ही त्यांना आग्रह धरला की आपण अर्ज करावा साहेब, परंतु त्यांनी त्या ठिकाणी अगदी शांतपणे सांगितलं की आता जवळपास माझं वय, मी 63-64 वर्ष माझं होऊन गेलेलं आहे वय, मला तर काही त्यामध्ये फार आकर्षण नाही. परंतु आम्ही मित्रपरिवाराने खूप मागे लागलो. शेवटी ते तयार झाले. पण वेळ अशी आली की त्यावेळी आम्हाला सह्या ज्या ज्येष्ठ विधिज्ञांच्या पाहिजे ते मिळण्यासाठी पण खूप मुश्किल गेलं. आमच्या सुदैवाने आमचे सन्माननीय धोरडे साहेब त्यावेळी त्यांची सही आम्हाला प्राप्त झाली त्यांच्या अर्जावर. अजून एका ठिकाणी खूप पळापळ करावं लागली आणि ज्यावेळी आम्ही त्यांचा अर्ज सादर करायला मुंबईला गेलो, सब्जेक्ट टू करेक्शन 29 डिसेंबर 2022चा तो दिवस असावा, शेवटचा दिवस होता अर्ज करण्याचा. आणि किंबहुना साहेबांचा अर्ज त्या दिवशी शेवटचाच अर्ज होता. म्हणजे अर्ज करण्यासाठी सुद्धा साहेब तयार नव्हते. त्यानंतर खूप मागे लागून आम्ही त्यांना त्या बाबतीमध्ये आग्रह धरला आणि शेवटी ते तयार झालेत. आणि आज आम्ही बघतोय की अगदी या 2 महिन्याच्या कालखंडातच ज्या पद्धतीने, म्हणजे मी असं म्हणणार नाही की केवळ त्यांना डेसिग्नेट केलं म्हणूनच त्यांच्यामधल्या बाकी काही सुप्त कलागुणांना वाव मिळाला असं काही नाही, परंतु ज्या पद्धतीने ती एक जबाबदारी त्यांच्यावर पडली. आणि नेहमी त्यांना मी बघितलेलं आहे की कुठलीही जबाबदारी साहेबांवर टाकली की ते अगदी लिलया पेलतात. या ठिकाणी ते सिनियर ॲडव्होकेट म्हणून डेसिग्नेट झाल्यानंतर जानेवारीपासून आत्तापर्यंत साधारणतः या 2 महिन्याच्या कालखंडात आम्ही बघितलं की सहसा साहेब क्रिमिनल बिल्डिंगमध्ये, म्हणजे एस्पेशली क्रिमिनल साईडला फार त्यांचा काही ॲपिरन्स नव्हता. पण आज तारखेला बघायला गेलं तर मॅक्सिमम मॅटर्स क्रिमिनल मॅटरमध्ये साहेब ॲपियर होताना दिसत आहेत. म्हणजे आपल्यामध्ये प्रामुख्याने क्रिमिनल साईडला प्रॅक्टिस करणारी मंडळी किंवा जी अपकमिंग लॉयर्स आहे, ज्युनियर मंडळी, त्यांनी जो विश्वास साहेबांवर अगदी क्रिमिनल साईडलाही दाखवला आहे. आणि विशेष म्हणजे या 2 महिन्याच्या कालावधीत जो काही आपल्या बार मेंबर्सला त्यांचा अनुभव आलेला आहे तो किंबहुना माझ्यासारखाच असावा. म्हणजे मुळातच अतिशय शांत संयमी स्वभाव असल्यामुळे आणि प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची त्यांची प्रवृत्ती असल्यामुळे आणि विशेष म्हणजे कधीही बाकी गोष्टींचं त्यांना आकर्षण नसल्यामुळे कधीही कोणाची अडवणूक नाही, काही नाही, या पद्धतीने त्यांनी हे केलेलं असल्यामुळे आत्तापर्यंत जे काही 2 महिन्यात त्यांच्याबद्दल बारमधून जे काही संदेश प्राप्त झाले त्यावरून हे क्लिअर दिसून येतं की त्यांच्या बाबतीमध्ये जी त्यांची निवड जी फुल हाऊसने केलेली आहे ती त्यांनी सार्थ ठरवलेली आहे. यापेक्षाही जास्त मला बोलता आलं असतं. अगदी मी सहजतेने या गोष्टी बोलून गेलो कारण त्यांचं माझं अतिशय म्हणजे त्यांचं माझं नातं फार वेगळं आहे. मी जसं म्हटलं सुरुवातच केली की माझ्यासाठी ते पितृतुल्य आहेत आणि परम मित्रही आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या कुटुंबियांनंतर कदाचित जी काही 2-4 लोक त्यांच्यासोबत असतील ज्यांचा सहवास त्यांना जास्त लाभला त्यातला मी पण एक स्वतःला मी भाग्यवान समजतो आणि त्यामुळे त्यांना अगदी जवळून मला पाहण्याचा योग आला. त्यामुळे मी पुन्हा एकदा
त्यांचं अभिनंदन करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घारोग्य लागो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या सदैव शुभेच्छा असतील, माझा नेहमी सहवास असेल. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी सिनियर ॲडव्होकेट आर्यन धोरडे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष, काय आवडलं नाही काय बोलणं, गडबड आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आणि उपाध्यक्ष मॅम आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती. आत्ता देशमुखांनी त्यांच्या सर्व गुणसंपन्नतेची ओळख करून दिली आपल्याला, पण त्यात एकच महत्त्वाचा गुण मला त्यांचा सगळ्यात जास्त आवडतो, म्हणजे ते कैलासवासी न्यायमूर्ती BN देशमुख साहेबांच्या चेंबरमधून असल्यामुळे त्यांची साधी राणी त्यांनी घेतलेली आणि ज्या चेंबरमधून ते आले त्या चेंबरच्या ज्या काही परंपरा आहेत त्या पाळून ते आपलं पुढं वकील म्हणून मार्गक्रमण करत आहेत. देशमुखांनी बरोबर सांगितलं की जेव्हा ते आर्ग्यू करतात तेव्हा माझ्यासारखं असं एकदा मेल सुटली, समोरच्याला समजो न समजो, माझे पॉईंट हे काय करायचं ते करा, मी चाललो. त्यांचं तसं होत नाही, ते शांतपणे नो बट माय लॉट युअर लॉर्डशिप विल सी, आम्ही मध्ये म्हणून नो नो माय लॉट ही इज ऑल रॉंग. शांतपणे उठून बरोबर आपला घोरपडीसारखा बरोबर त्या डोंगराला चिकटवून आपलं पार चालू. पण कधीही त्यांचा आवाज कोर्टात चढत नाही. खरंच हा गुण मी सुद्धा घेण्यासारखा आहे. म्हणजे यू विल ऑलवेज फाईंड, काही वकील आहेत आपल्याकडे आणखी 2-3, त्यांचा तो चांगला गुण आहे की समोर जज म्हटलं नो 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 नो, तो जजने काही प्रश्न विचारण्याआगत नो 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 माय लॉर्ड नो नो मिस्टर जाधव इज रॉंग, असं होत नाही त्यांच्याकडनं. ते आपले शांतपणे प्रश्नाचं आकलन घेऊन समजून घेऊन मग ते प्रश्नाचं उत्तर देणं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते आता जेव्हा सिनियर ॲडव्होकेट झाले तेव्हा त्या गुणाचा त्यांना सर्वात जास्त फायदा होईल. माझ्याकडे जेव्हा काही ज्युनियर वकील येतात तेव्हा ते आले की मी ते येण्या अगोदर माझा भडीमार सुरू होतो. त्यामुळे त्यांना असं वाटतं की बा आता त्याच्यावरनं नाही असं काही, पण असं आता काय अनुभवातनं तुम्हालाही ते समजेल की जेव्हा वयाच्या 40व्या वर्षी आणि 52व्या वर्षी तुम्ही प्रॅक्टिस करता, कोऑपरेटिव्ह काय इलेक्शन, काय नॉमिनेशन, वोटर्स लिस्ट, हे ते बाबा काय तुझ्या याच्यात ते नॉमिनेशन नाही, काय ग्राउंड आहे, बरं असं तसं, म्हणजे त्याच गोष्टी रिपीट होत असतात. त्यामुळे तुम्हाला पण ते ऐकण्यात पण पेशन्स ठेवले पाहिजे. कारण काय जेव्हा जे ज्युनियर वकील येतात तेव्हा त्यांना थोडंसं समजून घेणं आणि समजून सांगणं या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. आता समजून सांगायचं की त्या गोष्ट वेगळा, पण आपण जेव्हा काउन्सिल असतो तेव्हा समजून घेणं, आणि तो गुण खंदाऱ्यांमध्ये पूर्णपणे भरला आहे. आणि त्यांच्या मिसेसच्या सुदैवाने बरं आहे तेवढं, म्हणजे घरी डोकं काही तापत नाही असं दिसतंय मला वाटतं. त्यामुळे संसार व्यवस्थित चाललेला आहे. तर त्यामुळे आत्ताच कोणतरी सांगितलं की त्यांच्या अर्धांगिनीचाही त्यांच्या या यशामध्ये चांगला हात आहे. खंदाऱ्यांनी ज्यावेळेस अचानक हे ठरवलं आणि ते माझ्याकडे आले तेव्हा मला वाटलं की मी त्यांना बऱ्याच दिवसापासून म्हणत होतो, कारण आमची अशी इच्छा होती की ते ज्यावेळेस सरकारी वकील होते त्यानंतर मला असं बरंच खूप वाटलं होतं, म्हणजे मनाने सांगतो ते झाले आता सध्या असणारे सरकारी वकील, कुणीतरी आपल्या सरकारी वकिलामधून चांगले हायकोर्ट जजेस व्हावे अशी माझी इच्छा आहे. जसे नागपूरच्या बेंचवर परंपरा आहे की बा तुम्ही सरकारी वकील झाला, मुख्य सरकारी वकील, तर तुम्ही निदान दॅट इज अ स्टेपिंग स्टोन जज व्हायला. आत्ता जे सरकारी वकील आहेत त्यांना बऱ्याच वेळेस आम्ही वीज देतो पण काही समजत नाही त्यांचं. खंदाऱ्यांचं तळ्यात मळ्यात काहीतरी झालं मग झालं, पण आता बरं झालं. ते तिकडे न्यायाधीश तिकडे नाही नसते गेलं तर आता रिटायर होऊन घरी बसले असते पुस्तक वाचत, त्याच्याऐवजी आता आपल्याबरोबर आले ते. त्यामुळे त्यांचं रेंडरिंग ऑफ सर्व्हिसेस लॉ अँड ज्युडिशियरीमध्ये चालूच आहे. त्यामुळे आमच्या कळपात म्हणजे 4-5 जणांच्या कळपात आणखी एक जण नवीन आला, ते काही दुःख नाही आहे, कारण चांगलीच गोष्ट आहे की चांगले लोक यावेत आणि चांगले मित्र व्हावेत. त्यामुळे मी या कार्यक्रमात आपला जास्त वेळ न घेता, खंदाऱ्यांनी देशमुख साहेबांच्या चेंबरचे सर्व गुण पाळून, त्यांच्या परंपरा पाळून, देशमुख साहेबांच्या चेंबरच्या नावाची जी उज्ज्वल परंपरा राहील ती त्यांनी उज्ज्वल करावी अशी मी त्यांना सदिच्छा पूर्ण करतो आणि माझे भाषण संपवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. यानंतर मी ॲडव्होकेट श्रीकांत अद्वंत सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.
Respected President, respected Secretary, respected Vice President, respected Srimati Khandare and Mr. Khandare. We take joy and pride in felicitating Advocate Nandakumar Khandare on his designation as a senior advocate by Bombay High Court. As we are aware, his appearance at bar has been composed, communicative, and impressive. His industry, legal acumen, and deep insight into law is writ large. He is submissive and persuasive before the Honorable Court and courteous to his adversaries. His commitment to law, justice, and court of law as its officer stands on much higher pedestal than his affiliation to and affinity towards his client. His truthfulness to the letter and spirit of law has brought home to him trustworthiness and respectability as a senior advocate. Advocate Khandare is a first-generation lawyer and hails from a rural area. Despite his adverse conditions, he has higher peaks in the legal profession on his own merits and exertion. He is not only good at law, but enjoys proficiency at English law too, and English language as well. His mastery over constitutional law and jurisprudence is indisputable, and his command over civil and criminal laws is equally inviolable. He will always play his best irrespective of the nature of playground and the caliber of his opponent. By profession, he means prosecution of justice. He has derived the legacy of concern and compassion for poor in terms of justice from his senior late Justice B.N. Deshmukh and has maintained it by default, continuously and uninterruptedly. Integrity is his vesting, the black coat is his honor, and fairness in his lawyer's gown. The senior advocate's gown is one more feather in his cap and a pendant around his collarbone. Advocate Khandare would never let down the dignity and the constitutional prerogative of the High Court on any count. He would do the best for upholding the mandate of the Constitution of India and the rule of law at any cost. His designation as a senior advocate is a valuable addition not only to other esteemed senior advocates, but to the entire justice delivery system as a whole. I would say with certainty and confidence that our bar has been enriched with he being bestowed with the honor of the designated senior advocate of this august court. I congratulate him and wish him all the best in his voyage of discovering himself newly in his elevated position. I am grateful to the bar for giving me this opportunity. Thank you very much. Thank you. थँक्यू सर. यानंतर ॲडव्होकेट राहुल सूर्यवंशी यांना विनंती करते की त्यांनी सिनियर ॲडव्होकेट NB खंदारे सर यांचा परिचय करून द्यावा. Thank you, ma'am. Good evening, everyone. Today I am here to introduce our today's guest of honor, designated senior advocate Nandakumar B. Khandare sir. He was born on 9th May 1959. Sir has completed his graduation as BCom LLB and enrolled as advocate on September 1983. Sir is a practicing lawyer on appellate side, constitutional law, service law, civil as well as criminal side. Sir has served as a panel advocate for Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Swami Ramanand Tirtha University, Nanded, Marathwada Shikshan Prasarak Mandal, Aurangabad Municipal Corporation and High Court of Bombay. Sir has represented as Panel A Advocate for Government of Maharashtra, SIDCO, various cooperative sugar factories and educational institute.
municipal councils, and various agriculture produce market committees. Sir was appointed as Special Counsel for Godavari Marathwada Irrigation Development Corporation. Sir has also rendered service to the state of Maharashtra as Assistant Government Pleader in 1996, 1997, and from 2000 to 2006. As we all know, from July 2006 to 2011, Sir was Government Pleader in Bombay High Court bench at Aurangabad. Up till now, there are 7 reported judgments before full bench on his name, and more than 100 reported judgments before other benches. Sir, we are glad to have opportunity of felicitating you. Thank you. थँक्यू सर. तुम्ही प्रवासी परिश्रमाचे, तुम्ही प्रवासी प्रतिभावंतांचे, तुम्ही प्रवासी कर्तव्यनिष्ठेचे, तुम्ही प्रवासी इमानाचे, गुणवंताचे आणि यशाचे. मी सिनियर ॲडव्होकेट NB खंदारे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश बोरुळकर, उत्साही सचिव श्री रवी गोरे, दोन्ही उपाध्यक्ष, मंचावर उपस्थित असलेले दोन्ही उपाध्यक्ष, बार असोसिएशनचे इतर पदाधिकारी आणि सदस्य, या कार्यक्रमास उपस्थित असलेले आणि मला गुरुतुल्य असलेले सीनियर काउन्सिल माननीय श्री धोरडे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले आपण सर्वजण, वकील मित्र, सीनियर आणि ज्युनियर, महिला वकील, आणि आज या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती असलेल्या मिसेस खंदारे, मिसेस करपे आणि मिसेस देशमुख, मी त्यांचं या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत करतो आणि त्यांचे उपस्थितीबद्दल आभार मानतो. प्रस्तावनेमध्ये रवींद्र गोरेंनी सांगितलं, जे मला सांगायचं होतं त्यांनीच सांगितलं, की त्यांनी मला कोर्टामध्ये विचारणा केली की आपल्याला असा सत्काराचा कार्यक्रम ठेवायचा आहे. प्रथम कोर्टामध्ये मी त्यांना नाही म्हणून सांगितलं, परंतु ते त्यांच्या सर्व सवंगड्यासोबत, म्हणजे बार असोसिएशनचे सर्व तरुण मेंबर्स घरी आले, घरी माझं अभिनंदन केलं आणि परत सत्काराबद्दल विचारणा केली. पण माझं एक वैयक्तिक मत होतं की सीनियर काउन्सिल हे जे डेसिग्नेशन आहे हे एक वैयक्तिक त्या व्यक्तीचं डेसिग्नेशन आहे आणि त्याच्यासाठी असं सार्वत्रिक कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही, असं माझं वैयक्तिक मत होतं. परंतु त्यांचा उत्साह पाहून मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही आणि मी एक विचार केला की हे आवश्यकही आहे, कारण गोरेंनी जे सांगितलं की हे विचार, कारण माझा जवळजवळ 40 वर्षाचा प्रवास या क्षेत्रामध्ये झालेला आहे आणि या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये काय जे घडलं, काय अनुभव आले, आपण कसे पुढे आलो, इथपर्यंत कसे पोचलो, हा अनुभव सांगण्याची संधी कधी मिळाली नाही आणि कदाचित हीच ते संधी आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी त्यांना होकार दिला. या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं. त्यांची उत्स्फूर्तता, सर्व सदस्यांची उत्स्फूर्तता बघून मलाही थोडंसं वेगळं वाटलं आणि म्हणून मी या प्रसंगी, याच वेळी मी या सर्व बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचं आणि सदस्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. काय आपल्याला माहीत आहे की साधारण सत्काराचे असे 2 प्रकार असतात सत्कारांचे. एक जनरल, एक सत्कार असतो अशी कुठली तरी नियुक्ती झालेली आहे, पदोन्नती झालेली आहे वगैरे, अशा प्रकारचे सत्कार होतात. दुसरी सत्कार असतो की सेवानिवृत्ती, आज त्याला नाव बदललेलं आहे, ते सेवापूर्ती सोहळा असं नाव दिलेलं आहे. असो, आपल्याला त्याच्यात जायचं नाही आहे.
सेवापूर्ती होते किंवा नाही, पण असे 2 सत्कार असतात. आणि आपण पाहतो या सत्कार सोहळ्यामध्ये जे काही भाषणं किंवा मनोगत व्यक्त केली जातात त्यामध्ये ज्याचा सत्कार करायचा आहे त्या सत्कार होणाऱ्या व्यक्तीबद्दल चांगलंच बोललं जातं, त्याचे गुणगान गायले जातात. आणि ही अशी प्रथा आहे. महेश देशमुख बोलले, माननीय धोरडे साहेब बोलले, सूर्यवंशी बोलले, आदवन साहेब बोलले, पण ही प्रथा आहे म्हणून बोलले का हा मी विचार करत होतो. परंतु असं नाही आहे. ही प्रथा म्हणून ते बोलले नाही, तर त्यांनी त्यांचं मनोगत, त्यांच्या माझ्याविषयी असलेल्या सद्भावना त्यांनी इथं सर्वांसमोर व्यक्त केल्यात आणि म्हणून ते बोललेत. त्याच्यामध्ये तथ्य किंवा आहे किंवा नाही याचा विचार न करता मी त्यांच्या त्या सद्भावना, त्यांनी ज्या व्यक्त केलेल्या सद्भावना आहेत त्यांचा मी आदर करतो आणि त्या स्वीकारतो. आणि त्यांनी माझ्याबद्दल जे विचार व्यक्त केलेत त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. मी वकिली व्यवसायाला म्हणजे LLB पासआउट झाल्यानंतर डायरेक्ट औरंगाबाद खंडपीठ त्यावेळेस 1981ला सुरू झालं आणि मी 1983ला इथं प्रॅक्टिस सुरू केली. जवळजवळ 40 वर्षाचा हा प्रवास इथे झालेला आहे. आणि या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये आज मला सिनियर काउन्सिल याला पद म्हणता येत नाही, याला नियुक्ती म्हणता येत नाही, याला काय म्हणायचं मलाही आणखीन शब्द सापडलेला नाही. परंतु हे डेसिग्नेशन मला मिळालं. हे डेसिग्नेशन दिल्याबद्दल, माझा विचार केल्याबद्दल मी उच्च न्यायालयाचे इथे आभार मानतो. या 40 वर्षाच्या प्रवासात अनेक स्थित्यंतरं झाले असतील, चांगल्या गोष्टी घडल्या असतील, अनेक वेळा वेगळे प्रसंगही निर्माण झाले असतील. त्या प्रसंगातून आपण या 40 वर्षामध्ये मी निभावून गेलेलो आहे. या सगळ्यांची उजळणी करण्याचं इथं कारण नाही, परंतु या प्रसंगी मी असा विचार केला की खरंच मी इथपर्यंत पोहोचलो याचं श्रेय फक्त मला एकट्यालाच आहे का? तर असं नाही आहे. विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की असं नाही आहे. कुठल्याही जीवनाच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये कुठलीही घटना घडत असेल तर त्याचं श्रेय फक्त स्वतःनं घेऊच नये आणि ते नसतंच. कारण तुमच्या सोबतीला असतात तुमचे मित्र, तुमचे हितचिंतक, तुमचे सिनियर्स आणि सर्व तुमच्याबरोबर जे आहेत ते सर्वांचं त्याच्यामध्ये थोडा का होईना पण सहभाग असतो, कळत नकळत. आपल्याला कदाचित कळतही नाही की ह्याच्यामध्ये सहभाग आहे. म्हणून मला आज आठवते ती एक घटना. अशा खूप घटना असतात की ज्याच्यातून आणि त्या आपल्याला त्यावेळी कळालेल्या नसतात की आपल्या ह्या प्रवासामध्ये हे एक आपल्याला उत्स्फूर्त प्रेरणा देणारा हा त्यांचा सहभाग आहे असं आपल्याला त्यावेळी कळत नाही. पण तो आज मी ज्यावेळी विचार करतो तर ते एका घटनेचं मला स्मरण होतं आहे आणि ते मी आपल्याला इथं सांगू इच्छितो. साधारण 1 वर्षाचा कालावधी असेल मी प्रॅक्टिस सुरू करून. मी एक रीट ऑफ कोवारंटो, अगदी नवीन काहीच नाही, रीट ऑफ कॉरंटो हे आर्ग्यू करत होतो. डिव्हिजन बेंच होतं, जस्टिस खत्री आणि जस्टिस तातेड जुन्या बिल्डिंगमध्ये. आपल्यापैकी बरेच जण त्यावेळेस इथं नसणार आहेत. रीट ऑफ कॉरंटो काय असतं वेगळ्या प्रकारचं. मी फक्त कोर्टाला म्हणायचं धिस इज अ डिफरंट टाईप ऑफ रिट पिटिशन, धिस इज डिफरंट रिट पिटिशन. कारण प्रश्न निर्माण झालेला होता डिले आणि लॅचेसचा की एक विद्यापीठामध्ये एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे खंडेलवाल म्हणून मेंबर होते आणि त्यांची ती नियुक्ती झाली होती आणि ते त्या पोस्टसाठी लायक नाहीत असा आमचा युक्तिवाद होता. असा तो प्रश्न कोर्टासमोर मी मांडत होतो. परंतु ते जवळजवळ 3 का 4 वर्षानंतर ते रिट पिटिशन दाखल केलेलं होतं. प्रश्न निर्माण झाला की एवढ्या उशिरानंतर त्याला काही लिमिटेशन आहे की नाही हा प्रश्न होता. परंतु मी फक्त परत मला तो प्रश्न विचारल्यानंतर मी परत तेच म्हणतो तर दिस इज डिफरंट टाईप ऑफ रिट पिटिशन, लिमिटेशन डज नॉट अप्लाय टू धिस. परंतु मी नवीन असल्यामुळे मला ते एक्सप्लेन करता येत नव्हतं की का. तर त्याचं उत्तर नंतर मला सापडलं नंतरच्या सुनावणीच्या वेळेस की ते का तर दॅट इज रिकरिंग कॉज ऑफ ॲक्शन. इट इज अ रिकरिंग कॉज ऑफ ॲक्शन. दररोज त्या माणूस त्या खुर्चीवर बसतो, काम करतो, ते पद उपभोगतो ज्याला की तो लायक नाही. आणि म्हणून ज्या दिवशी त्यांनी ते काम केलं आणि खुर्चीमध्ये बसलेलं आहे त्या दिवशी ते कॉज ऑफ ॲक्शन निर्माण होतं. म्हणून रिट ऑफ कोरंटोला
लिमिटेशन नसतं, हे मला नंतरच्या सुनावणीच्या वेळेस सांगता आलं. मग जवळजवळ अर्धा तास मी त्यावेळेस 1 वर्षाचा वकील होतो आणि अर्धा तास मी त्या डिव्हिजन बेंचवर रिट ऑफ कोरंटो आर्ग्यू केलं. जस्टिस खत्री शेवटी मला म्हणले फायनल हिअरिंगला काय ठेवता का नाही, आणि त्यांनी त्या पिटिशनवर रूल केला. त्या काळामध्ये पिटिशनवर रूल हे ना अत्यंत महत्त्वाचं मानलं जात होतं. आज जर कोर्ट आपल्याला म्हणलं की आम्ही तुमच्या पिटिशनवर रूल करतो तर आपल्याला भीती वाटते. रूल झालं की ते पिटिशन पुन्हा निघणारच नाही. तर ही अशी परिस्थिती होती. आणि त्यामुळेच मी जे सांगायचं तात्पर्य म्हणजे मी ते आर्ग्यू केलं आणि मी जी पाठ अशी मागे वळवली बाहेर जाण्यासाठी. तर त्यावेळेसचे वकील न्यायमूर्ती, नंतर न्यायमूर्ती दिले चपळगावकर आणि R.D. भादेकर, हे दोघंही आल्याने मी कोर्टाच्या बाजूला सरकतोय नाही सरकतोय तोपर्यंत त्या दोघांनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि खूप चांगलं आर्ग्यू केलं असं ते सांगितलं. आणि आज ते मला आठवतं याच्यासाठी की हे जे प्रोत्साहन आहे, तुमचं कौतुक करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत आणि ते प्रोत्साहन तुम्हाला ह्या प्रवासामध्ये पुढे घेऊन जात असतं. आणि त्यामुळं माझ्या या प्रवासामध्ये अशा खूप लोकांचा सहभाग आहे. त्याच्यातली फक्त एक किरकोळ घटना मी तुम्हाला सांगितली. तर हे यश ही इथे येण्याची म्हणजे इथे मी जो आलो ते फक्त माझं एकट्याचं नाही, तर आपल्या सर्वांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. त्याच्यापैकी ही एक घटना. दुसरा सांगायचं म्हणजे की वकील ज्यावेळेस वकिली व्यवसायाला सुरुवात करतो त्याच्यामध्ये 2 वर्ग करता येतात. एक प्रिव्हिलेज्ड क्लास आणि दुसरा अनप्रिव्हिलेज्ड क्लास. प्रिव्हिलेज क्लास म्हणजे कोणता? दोन्ही वकील, दोन्ही नवीन वकील LLB झाले आणि कोर्टामध्ये प्रॅक्टिस सुरुवात केली, पण त्याच्यापैकी एक वकील असतो प्रिव्हिलेज क्लास, दुसरा असतो अनप्रिव्हिलेज्ड. प्रिव्हिलेज क्लास म्हणजे तो ज्या दिवशी कोर्टामध्ये वकिली सुरू करतो त्याचे वडील वकील असतात, त्याचे मोठे भाऊ वकील असतात किंवा त्याचे कोणी जवळचे नातेवाईक वकील असतील. तर त्या वकिली व्यवसायाचा जो फायदा त्याला असतो, त्याला सुसज्ज ऑफिस रेडी असतं, त्याला सुसज्ज लायब्ररी असते आणि पहिल्या दिवसापासून काम करण्याची संधी असते आणि एकदम तळमळीनं मार्गदर्शन करणारे वडील असतात किंवा भाऊ असतात. तर हा असा जो क्लास आहे तो प्रिव्हिलेज क्लास या वर्गामध्ये येतो असं मी मानतो. परंतु दुसरा जो क्लास असतो तो अनप्रिव्हिलेज क्लास, ज्याच्याकडे हे असं काहीच नसतं. त्याला धडपड करावी लागते, त्याला ऑफिस नाही सिनियरचं ऑफिस शोधावं लागतं. सिनियर चांगला मिळाला तर ठीक, नाही तर परत दुसरा सिनियर वगैरे अशी धडपड करावी लागते. त्याच्याकडे ऑफिस नसतं, लायब्ररी उभी करावी लागते. ह्या सर्व गोष्टी असतात आणि त्या धडपड करूनसुद्धा कितीतरी लोक पुढे जाऊन मोठे मोठे होतात या व्यवसायामध्ये. सो अनप्रिव्हिलेज सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की मी कोणत्या क्लासमध्ये येतो हा मी विचार केला. तर माझं मत आहे मी प्रिव्हिलेज क्लासमध्ये येतो. त्याचं कारण असं आहे, कारण माझे चुलते वकील होते, मी त्या केसला ते प्रॅक्टिस करत होते, नामांकित वकील होते, मोठं ऑफिस होतं. परंतु मला त्या ऑफिसचा तसा म्हटलं तर फायदा झाला नाही, परंतु फायदा झाला, मी नाकारू शकत नाही. कारण मी इथे आल्यानंतर मला सुरुवातीच्याच काळामध्ये काम यायला सुरू झालं आणि तो मला अनुभव मिळत गेला, म्हणून मी तयार झालो. नाकारणं शक्यच नाही. परंतु मी प्रिव्हिलेज का आहे हे मी वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगतो. धोरडे साहेबांनी सांगितलं की मी ज्युनियर कुणाचा होतो, तर तत्कालीन वकील आणि नंतर न्यायमूर्ती झालेले, या हायकोर्टाचे न्यायमूर्ती झालेले जस्टिस B.N. देशमुख. आणि जस्टिस B.N. देशमुखाच्या ऑफिसला जवळजवळ 3 वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्यातून मी काय जे शिकलो त्यातूनच मी घडलो असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून मी त्या अर्थानं प्रिव्हिलेज क्लासचा वकील आहे, कारण माझे सिनियर होते न्यायमूर्ती B.N. देशमुख. अत्यंत संयमी, मितभाषी, कायद्याचा प्रगाढ अभ्यास असलेलं असं ते व्यक्तिमत्व होतं. कोर्टासमोरही त्यांचा एक वेगळा आदरयुक्त दबदबा होता आणि त्यांच्यासोबत मला काम करता, पण त्यांची विचारसरणी एक सामाजिक विचारसरणी होती. सामाजिक न्यायाकडे झुकलेलं त्यांचा विचारधारा होती
आणि नंतर ते ज्यावेळेस न्यायमूर्ती झाले तर त्यांनी सामाजिक न्यायाचा पुरस्कार केला आणि सगळ्यांना बऱ्याच जणाला इथं माहीत आहे की त्यांनी कसे जजमेंट दिले की सामाजिक न्याय कसा देता येईल या पद्धतीनंच त्यांनी न्यायदानाचं काम इथं केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते वकिली व्यवसायातील प्रथा, परंपरा, नीतिमूल्य कशी जपावी हे एक त्याचं मूर्तिमंत उदाहरण न्यायमूर्ती BN देशमुख आहेत. तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी कटाक्षानं आजपर्यंत ते फॉलो करत आलेलं आहे. बऱ्याच मित्रांचे मार्गदर्शन त्याच्यावर मला झाले, असं चालत नाही, आजच्या काळामध्ये असं चालत नाही वगैरे वगैरे, परंतु मी तो मार्ग सोडला नाही. आजही मी तो कटाक्षाने पालन करतो. त्यासाठी या निमित्तानं मला सांगा वाटतं, माझी स्वस्तुती मी करत नाही, परंतु हा एक माझा आयुष्यातल्या प्रवासातला एक भाग आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो की BN देशमुखांनी त्यांना तात्यासाहेब म्हणायचे जनरली सगळे. तात्यासाहेबांनी कोणत्याही वकिलाकडून, कारण बरेच लोक येतात ना किंवा ते नाही आम्हाला वकील बदलायचा, नो ऑब्जेक्शन वगैरे वगैरे, तात्यासाहेबांनी नो ऑब्जेक्शन घेऊन कधीही कुठलीही केस चालवली नाही. मी ती प्रॅक्टिस आजही फॉलो केलेली आहे. माझं कुठल्याही याच्यामध्ये, बरेच लोक येतात आले, माझं कुठल्याही याच्यामध्ये नो ऑब्जेक्शन घेऊन मी वकीलपत्र दाखल केलेलं नाही. याच्यातला दुसरा आणखीन भाग फीसच्या बाबतीमध्ये तात्यासाहेबांचा क्लायंटला कधीच आग्रह असायचा नाही. मी ती बाबसुद्धा खूप कटाक्षानं पालन केलेलं आहे त्याचं. माझ्याकडे आज 40 वर्षामध्ये कुठेही ना रजिस्टर आहे, ना कुठल्या फाईलच्या डॉकेटवर किंवा कव्हरवर मी फीस इतकी ठरली, इतकी आली आणि इतकी राहिली असा हिशोब मांडलेला आहे. एक अक्षरसुद्धा आज 40 वर्षामध्ये मी लिहिलेलं नाही फीसच्या बाबतीमध्ये. आणि आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे. उदाहरण म्हणून सांगतो, बेलच्या बाबतीमध्ये, बेलचं लिटिगेशन कसं शॉर्ट लिटिगेशन असतं, शॉर्ट लाईफ असतं त्याचं, 3-4 तारखामध्ये संपून जातं. पहिल्या दिवशी आल्यानंतर त्यांनी जेवढे पैसे दिलेत ना, मी त्याच्यानंतर त्याला कधी आग्रह केला नाही. काही लोक प्रामाणिकपणे आणून देतात, जेवढे मिळाले ते आपले, नाही मिळाले नाही मिळाले, ही माझी धारणा आणि मी ती फॉलो केलेली आहे. म्हणून 90% लोकांनी माझी फीस दिलेली नाही, परंतु माझं काही बिघडलं नाही. माझी वाटचाल चालूच होती व्यवस्थितरित्या. मला जगण्यासाठी जेवढं आहे तेवढं मला मिळालेलं आहे. ते या प्रसंगी मला आवर्जून आपल्याला सांगावंसं वाटतं. म्हणून मी म्हटलं की मी ह्या सत्काराचं हो का म्हटलो, तर ही गोष्ट आहे की व्यावसायिक नीतिमूल्य कशी जपायची, ती परंपरा असते असं धोरडे साहेबांनी सांगितलं. ती परंपरा असते, मी ती जपली. तशीच हे जर आपल्या कानावर आली तर कदाचित एखादा माणूस यापासून धडा घेईल आणि तो सुद्धा ती परंपरा जपण्याचा प्रयत्न करेल. म्हणून हा सत्काराचा कार्यक्रम मी स्वीकारला. काही घटना त्याचा उल्लेख करणं मला वाटतं हे एक संयुक्तिक आहे, कारण की वकिली व्यवसायाची नीतिमूल्य आणि वकिली व्यवसायाची प्रतिष्ठा कशी टिकवावी, तर हे मी BN देशमुखांकडून शिकलो. एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. 1995, धोरडे साहेबांनाही माहीत आहे, 1995 साली मी 96 साली AGP म्हणून माझी 1 वर्षासाठी, ते काय होतं की युती शासन आलं, भूषण कानडे हे सरकारी गव्हर्नमेंट लीडर झाले आणि त्यावेळी आत्ताच्यासारखा खटाटोप करायची गरज नव्हती. अर्ज नाही, ना नोटिफिकेशन नाही किंवा काहीच नाही. भूषण कानडेने मला चांगला पॅनल पाहिजे म्हणून आमच्या परस्पर कन्सेंट न घेता आमच्या परस्पर माझ्या नियुक्तीचे आदेश आणले. मला माहीत नाही, आदेश आल्यानंतर भूषण कानडेने मला सांगितलं की मला चांगली टीम पाहिजे, तुझी ऑर्डर आणलेली आहे, तुझी AGP म्हणून अपॉइंटमेंट झालेली आहे, तू स्वीकार कर. मी म्हटलं मला 1 दिवसाचा वेळ द्या. 1 दिवसानंतर मी तात्यासाहेबांना भेटलो. त्यावेळेस BN देशमुख जस्टिस होते. त्यांना भेटलो, त्यांना म्हटलं असं असं आहे. त्यांनी फक्त थोडक्या शब्दामध्ये सांगितलं की काम करणाऱ्यांना त्या ऑफिसमध्ये खूप मोठी संधी असते, काम शिकण्याची खूप मोठी संधी असते, अशी संधी बाहेर मिळत नाही. जॉईन व्हा, बाहेर कधी पडायचं तर आपला प्रश्न असतो, आपल्या मनावर आहे ते कधी बाहेर पडायचं, असं सांगितलं. मी दुसऱ्या दिवशी जॉईनिंग केलं. पण तो प्रसंग असा आला, सांगण्याचं तात्पर्य म्हणजे वकिली व्यवसायाची प्रतिष्ठा या विषयाकडे मी आपल्याला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे
नियुक्ती झाल्यानंतर साधारण 1 वर्षाचा काळ होता. मी AGP म्हणून काम करत होतो. माझ्यासोबत राजेंद्र देशमुख होते, माझ्यासोबत विजय सपकाळ होते. आम्ही तिघंजण खूप व्यवस्थित काम केलं त्या 1 वर्षामध्ये. त्यावेळी बँकेच्या इलेक्शन्स आणि तत्कालीन शासनामधले उपमुख्यमंत्री आणि मी ज्यांचा वकील होतो, प्रायव्हेट पार्टी होती, मी AGP होतो, परंतु त्याच्यामध्ये शासनाचा संबंध नव्हता म्हणून ते मी वकीलपत्र घेतलं. आणि परंतु तत्कालीन उपमुख्यमंत्र्याला किंवा ते गृहमंत्री पण होते, त्यांना ते नको होतं. त्यांचा पॅनलच्या दृष्टीनं ते विरोधात होते. त्यांचं मला असं सांगणं होतं की तुम्ही ही केस घ्यायची नाही. थोडासा दबावात्मक त्यांनी निरोप दिले माझ्याकडे, कारण मी AGP होतो. म्हणजे तेवढं तर कंट्रोल होतं माझ्यावर त्यांचं. मी दुसऱ्या दिवशी माझ्या पदाचा राजीनामा दिला. बोलवून पत्रकारांसमोर राजीनामा दिला आणि त्यांना सांगितलं की मी वकिली व्यवसायाची प्रतिष्ठा, वकील हा स्वतंत्र असतो आणि स्वतंत्र राहतो, वकिली कुणाच्या दबावाला बळी पडत नाही आणि वकिली व्यवस्थेची प्रतिष्ठा राखण्यासाठी मी हा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकार झाला. मी ते पद सोडलं. सो हे जे शिकलो ते परंपरेनं माझ्या सिनियरकडून मी शिकलो आणि मी ते पाळलं. तर ही एक दुसरी घटना. त्या राजीनामा दिल्यानंतर 1 वर्षाचाच फक्त काळ होता, पूर्ण 1 वर्ष झालं नव्हतं. नंतर 2001 नंतर कसं असतं माणसाला की त्या ऑफिसची लालूच लागली की माणसाला परत तिकडं झालं. 2001ला परत अर्ज केला, माझी नियुक्ती झाली, ॲसिस्टंट गव्हर्नमेंट प्रिडर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 2001 ते 2005 मी सहाय्यक सरकारी वकील असिस्टंट गव्हर्नमेंट प्रिडर म्हणून 5 वर्ष काम केलं आणि 2006 ते सप्टेंबर 2011पर्यंत मी गव्हर्नमेंट प्रिडर म्हणून काम केलं. परंतु हा 10 वर्षाचा जो कालावधी होता त्या ऑफिसमध्ये काम करताना खूप मोठे अनुभव आले. परंतु त्या ऑफिसमधलं काम हे फक्त मी संधी म्हणून तिथे त्याच्याकडे पाहिलेलं होतं. कारण सरकारी वकील, प्रायव्हेट वकील कितीही मोठा वकील असेल, त्याच्याकडे कितीही काम असेल, परंतु साधारण ट्रेंड असा असतो की एक प्रकारचंच काम तिकडे येतं. राहुल कृपे गोष्ट वेगळी की सिव्हिल साईड सोडून राहुल कृपे क्रिमिनल साईडकडे गेलेले आहेत. मग परंतु असं आहे की आज राहुल कृपे क्रिमिनलमध्ये निष्णात आहेत. म्हणून कसं आहे की तुमच्याकडे विशिष्ट प्रकारचंच काम आलेलं येत असतं. परंतु सरकारी वकिलाच्या कार्यालयामध्ये तुम्ही काम करत असताना तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये जेवढ्या प्रकारची प्रकरणं दाखल होतात, म्हणजे वेगवेगळ्या कायद्याखाली असतील, कस्टम ॲक्ट असेल ते कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट असेल किंवा एज्युकेशन ॲक्ट असेल, MEPS ॲक्ट, सगळ्या प्रकारची प्रकरणं आणि क्रिमिनलचे 302चे मॅटर्स, हे सगळ्या प्रकारांची प्रकरणं तुमच्या हाताखालून जात असतात. तो तुम्हाला ते ऑफिस अनुभव देत असतं. म्हणून मी या 10 वर्षाच्या काळामध्ये त्या ऑफिसमध्ये काम करताना फक्त ती एक संधी आहे याकडे पाहिलं, दुसरा कुठलाही विचार केला नव्हता. आणि माझं टेन्युअर 2011मध्ये संपल्यानंतर मी परत प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली. तर हा माझा ह्या 40 वर्षाचा प्रवास. आणि त्यानंतर प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर महेश देशमुखांनी जसं सांगितलं की ती कथा की कसा अर्ज केला आणि शेवटच्या दिवशी आम्ही धावपळ जाऊन तिथे अर्ज दाखल केला, पण त्याचं यश मला मिळालं. उच्च न्यायालयानं मला त्या पदासाठी काय म्हणायचं मला समजत नाही, पण पात्र समजलं आणि मला ही नियुक्ती दिली. त्यामुळे मी उच्च न्यायालयाचे आभार मानतो. अगोदरच मांडलेले होते. हा 40 वर्षाचा प्रवास इथपर्यंत झाला, आपल्या सहकार्यानं झाला. कारण सहकार्य कसं की माझ्या विरोधात जर वकील उभारले आणि ते जर खूप अभ्यास करून आलेले असले तर मलासुद्धा तेवढाच अभ्यास करावा लागतो. म्हणून ती पण एक संधी असते आणि मला पुढे जाण्याची संधी त्याला मला सहकार्य मिळालं असं समजतो. ती संधी मला मिळालेली असते. म्हणून हा प्रवास झाला. आपण आज मला इथं बोलवलंत, माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलात. या सर्व लोकांनी, महेश देशमुख असतील, धोरडे साहेब आहेत, सूर्यवंशी आहेत, आदवंत साहेब आहेत, यांनी माझ्याबद्दल 4 चांगले शब्द सांगितले. मी असं समजतो त्या माझ्याप्रती असलेल्या भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपण मला
पुस्तकं, कारण गमतीनं मी त्यांना म्हणलं, कारण मागच्या सत्काराच्या कार्यक्रमात असंच पुस्तक दिलेलं होतं, पण ते क्रिकेटचं होतं. मी म्हणलं मला क्रिकेटचं पुस्तक देता का? ते म्हणे नाही, नानी पालखीवालाच आहे, नानी पालखीवाला. तर असं आहे, तुम्ही ती वस्तू दिली, ती सदैव माझ्या स्मरणात राहणार आहे, अशीच ती वस्तू दिलेली आहे. तुम्ही केलेल्या सत्कारातून मला एक पाठबळ मिळणार आहे आणि असाच मी पुढे वाटचाल करीत राहणार आहे. या सगळ्या सत्काराबद्दल मी आपले पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आयुष्यात पुढे जायचे असेल तर पुस्तकासोबत अभ्यासासोबत अनुभवाचे बोल ही महत्त्वाचे असतात. तुमचे अनुभव नक्कीच आमच्यासारख्या वकिलांना महत्त्वाचे ठरतील. पुनश्च एकदा धन्यवाद. यानंतर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट नसीम बानो यांना विनंती करते. Thank you, Advocate Sushmita. Good evening, one and all. We are now at the concluding session of this program. I, Advocate Nasim Banu Deshmukh, consider it to be my privilege to have this opportunity to express my gratitude. On behalf of our Bar Association, I express my deep gratitude for our today's guest, Senior Advocate Shri N.B. Khandare sir, for his valuable guidance and that he has accepted our invitation for felicitation. I express my sincere thanks to all the senior advocates and designated senior counsels of Bombay High Court bench at Aurangabad. I express my special thanks to all the members of Bar Council of Maharashtra and Goa. I thanks to all the respected advocates who marked their valuable presence in the today's event. So also I thanks to all the office bearers of our Bar Association for their valuable efforts in this program. I thanks to the whole technical team and media for their efforts. Once again, I thank you all from the core of my heart, and with the permission of our President, I declare that this program is concluded. I request you all to please share a cup of tea with us. Thank you.